नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आता बघूया आपण आपली कविता कोणापासून काय घ्यावे. तर ही तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये चालमध्ये सांगितलेली होती. आता मी ती तुम्हाला समजून सांगत आहे, म्हणजेच त्याचा भावार्थ सांगत आहे. तर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. कवितेचं नाव काय आहे? कोणापासून काय घ्यावे. आणि कवितेची कवित्री आहे नीलम मानगावे. तर आता लक्ष द्या. कवितेच्या मध्यार्थी कल्पना: सूर्य, चंद्र, तारे, फुले, कोकिळा, झरा, झाड, माती, ढग, सकाळ व संध्याकाळ या गोष्टीपासून कोणती शिकवण घ्यावी हे या कवितेत सांगितले आहे. तर तुम्ही ते नीट लक्ष देऊन ऐका आणि ते तुम्ही त्यांचे गुण घ्यायचे आहे. त्यांच्यापासून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. ते शिकवण आठवण ठेवायची आहे. तर कवितेच्या कवी कोण आहे? नीलम मानगावे. कोणापासून काय घ्यावे हे सांगताना कवित्री म्हणतात, सूर्यापासून वेगवेगळे रंग घेऊया, चंद्रापासून शांती घेऊया, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य तेज घेऊया. तर कोणापासून काय घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. सूर्यापासून काय घ्यायचं आहे? रंग. चंद्रापासून शांती. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य तेज घ्यायचं आहे. फुलांपासून सुवास घेऊया, म्हणजे सुगंध घ्यायचा आहे फुलापासून. कोकिळेपासून गाणे घ्यायचे आहे. झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यापासून नवीन नवीन तराने घ्यायचे आहे, म्हणजेच गाणे. जसं आपल्याला झऱ्याचा आवाज येतो की नाही, तशा प्रकारचं नवीन नवीन गाण्याचे राग म्हणजे चाल त्या झऱ्यापासून घ्यायचे आहे. झाडापासून काय घेतो आपण? माहीतच आहे तुम्हाला. काय घेतो? सावली. मातीपासून जगण्याची ऊर्जा घ्यायची आहे आणि गडगडणाऱ्या ढगापासून गाणे घ्यायचे आहे. म्हणजे जीवन हे कसं आपलं चढ उताराचं आहे. ढगांचा आवाज कसा असतो? चढ उतार असतो की नाही, तसंच आपल्या जीवनात दुःख आणि सुख हे तसंच येत असतं. तर ते आपल्याला समजून चालायचं आहे. आयुष्य कसे दुसऱ्यांच्या भल्यासाठी, म्हणजे दुसऱ्यांच्या चांगलं करण्यासाठी आपल्याला वापरायचे आहे. कोणाचंही मन दुखवू नये किंवा कोणालाही अपशब्दाने बोलू नये, कारण आपण जे बोलतो ते त्यांच्या मनाला लागतं आणि ते आपल्याला दुःख देऊन जातं. सूर्योदयाचा काळ आपल्याला संदेश देतो की दुसऱ्याला जगवून आपण जगूया. दुसऱ्यापासून ईर्ष्या करायची का? नाही. दुसऱ्याला जगू द्यायचं आणि आपणही जगायचं. संध्याकाळी एकत्र जमून सगळे मित्रांनी हसूया. जसे थंडीच्या दिवसात सर्व एकत्र जमा होतात की नाही शेकोटी जवळ, त्या प्रकारे सर्व एकत्र येऊन आपण हसूया. असे कोण म्हणत आहे? नीलम मानगावे आपल्याला सांगत आहे की कोणापासून काय घ्यावे. स्वाध्याय दिलेला आहे. तर तो स्वाध्याय तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये सोडवायचा आहे. रिकाम्या जागा. झाडापासून घेऊ सावली, मातीपासून आमध्ये बघा, प्रभात काळी ऐकूया, जगवित जीव जगूया. प्रश्न दुसरा बघा, कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा. तर अ मध्ये आहे सूर्य. सूर्यापासून काय घेतले आहे आपण? रंग. चंद्रापासून शांती. तारापासून स्टार नाही म्हणत का आपण, त्यांना तारा म्हणतात. कांती. फुलापासून गंध, म्हणजे आपण जो सेंट घेतो सुगंध तो. कोकिळेपासून गाणे. झऱ्यापासून नवे नवे तराने, म्हणजे नवीन नवीन गाणे. झाड
सावली आणि मातीपासून जगणे की आपण संघर्ष करत जीवन जगायचं आहे. कवितेत चमचम शब्द आलेला आहे. यासारखे शब्द माहिती करून तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. जसं छमछम, कटकट, लटलट, खडखड, तडतड, गडगड, फडफड, ढमढम, टमटम, टकटक अशा प्रकारे शब्द सुद्धा तुम्हाला लिहायचे आहे. कविता चांगल्या प्रकारे समजली असेल आशा आहे. धन्यवाद.